सामना चालू होतोय. पहिला चेंडू प्रसाद यांचा चांगला चेंडू होता. फसवा चेंडू होता. लोड चेंडू दाखवून खणखणीत चौकट चेंडू होता. सीमापर धाव सगळे होते 4. दुसरा चेंडू कसा टाकता पाहायचा प्रसाद यांना पुन्हा आणि पुन्हा त्या दिशेने मात्र एक अडवण्याचा प्रयत्न होता की धावा त्यांचा 4 धावा सलग 2 चेंडूवर 2 चौकार मात्र त्याने इरादा प्रश्न केले आणि मात्र आता या प्रकारे धाव संख्या होते 8. 3 चेंडू मध्ये 8 धाव वसूल केलेत या मुन्ना यांनी. प्रसादच्या चेंडूवरती प्रसाद यांचा पुढे चेंडू आता मात्र प्रसाद चेंडू खराब क्षेत्ररक्षण पण नाही चांगलं क्षेत्ररक्षण चिनू यांच्याकडनं. 4 चेंडू मध्ये 8 धावा. आता 55 रन चेंडू. धन्यवाद दादा. एकूण किती धावा होत्या 5. धाव संख्या होते 13. चुकीला माफी नाही. नो चेंडू आपला तर आता मात्र चिनू यांच्याकडून मात्र किती धावा माया 4 धावा. धाव संख्या होते 17. 17 आता मग खतरा कोणाकडे बघूया. आई नाही ग 17 होता. 17 होता कोणाकडे बघ मुन्ना. कोण झाले बाबा नवीन टीम आल्याचं नाव नोंदणी करायची. कृपया आज सेमीफायनल न्यायचं आहे. एक फायनल नेऊन टीम तयार करायची. मगाशी म्हटलं राव साहेबांनी ज्या टीम येतील त्या नाव नोंदणी करा. संदेश आता हा मुन्ना संदेशला पाठवतो का. संदेश निरोप पाठवतो का मुन्नाला. अजय धाव संख्या 17. बिनबाद 17. पहिला चेंडू अजय यांचा संदेश यांना उलटा चेंडू आता 55 रन. 9 चेंडू. एकूण किती धावा 5. धाव संख्या 22. आपण फिल्डिंग घेतले जिंकून. आता मात्र संदेश काय तुम्हाला ऐकत नाही. स्टेडियमचा चेंडू होता सीमा पर. यात 4 धाव संख्या. धाव संख्या होते 26. तुम्हाला मात्र संदेश ऐकणार नाही आता अजिबात म्हणा. मात्र स्लोवर चेंडू टाकायचा असेल तर फसवा चेंडू असा टाकायचा आहे. पाठीमध्ये तुम्हाला किपर काय सांगतो. किती 2 धावा. धाव संख्या 28. धाव संख्या 28. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. यांचा पुढील चेंडू अतिशय फसवा चेंडू होता. स्टंपिंग करण्याचा प्रयत्न होता पप्पू यांचा. अजून 2 चेंडू बाकी आहेत. धाव संख्या 28. 2 चेंडू मध्ये किती धाव असतो संदेश तुम्हाला माहिती आहे. आता मात्र स्लोवर चेंडू फसवा चेंडू असतोय. धाव संख्या 28. शेवटचा चेंडू म्हणता येणार नाही पण पाहूया किती धावा या 2 धावा. धाव संख्या 30. शेवटचं षटक हाणामारीचं षटक. 7 चेंडू मध्ये आपण किती धाव वसूल करतोय हे पाहायचंय. पाली गरावटे लक्ष्मण पल्लीनाथ आगमन झाले. धन्यवाद. चांगला चेंडू होता. फसवा चेंडू होता. मात्र खणखणीत चौकार. धाव संख्या 34. चिनू यांचा पुढील चेंडू. चिनू तयार. आता मात्र बॉलिंग. धाव संख्या 34. अजून 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मुन्ना तयार आहे. बिनबाद 34. पुढील चेंडू चांगला चेंडू. बरोबर चांगला चेंडू होता. संदेशचा प्रयत्न होता एक छोटी धाव घेण्याचा. मी स्ट्राईक घेऊ का पण मुन्ना तिला खंबीर आहे. हा स्ट्राईकचा बॅट्समन आहे. धाव संख्या 34. आता तुला फसवा चेंडू आणि स्टंपिंग. धाव संख्या 34. आतापर्यंत बघूया आता मात्र लक्ष्मण लक्ष 2 चेंडू बाकी आहेत. अतिशय खरोखर चांगली ओढ टाकली ती चिनू यांनी आणि 9 चेंडू. एकूण 2 धावा. या 2 धाव संख्येनं संघाचं खातं उघडतोय. धाव संख्या 36. धाव संख्या 36 असताना मित्रा तू चांगली ओढ टाकली होतीस.
धावसंख्या 36. क्रिकेट हा अनिच्छा खेळ आहे, जरताचा खेळ आहे. पुढे चेंडू असा मात्र होता चेंडू आणि मात्र पप्पू यांनी गोंधळ केला आणि गोंधळ झाला का? रनआउट झालाय. लक्ष रनआउट झालाय. शेवटचा चेंडू 36. शेवटच्या चेंडू मध्ये काय घडतंय? कोण बिघडतंय? कोणला कोण बिघडतोय? संदेश बिघडतो का मुन्ना बिघडतो हे पण पाहायचंय. मुन्ना बाद झालाय पण आमचा चिनू बिघडतो हे पाहायचंय. शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या 36. हे बाबा लवकर आपण मॅच खेळायचं भरपूर. जे नवीन संघ उपस्थित असेल नावनोंदणी करायचे. लक्ष्मीपूर्ण पाली संघ इथं उपस्थित झालाय त्यांचं कमिटीचं हार्दिक स्वागत. वळके संघ इथं उपस्थित झालाय त्यांचं पण हार्दिक स्वागत. शेवटचा चेंडू शेवटच्या षटकातील धावसंख्या 36. चिनू यांचा संदेशांना 5वा चेंडू लागतो का? आणि मात्र डाव्या एसटीच्या खूपच भारी. मी मगाशी म्हटलं होतं शेवटचा चेंडू हा घाई गडबडचा असतो. अत्र जातो का? वाईट जातो का? नोबल जातो का? धावसंख्या 37. शेवटचा चेंडू आणि मात्र पाहूया चेंडू हा सीमा पार. धावसंख्या होते 41. 18 चेंडू 42 धावा. साधं सोपं आणि महागडं पण आहे. त्यानंतर होणारा सामना 7 स्टार खानू आणि आई वाघदेवी वळके टॉसला यायचंय. धन्यवाद. हॅलो. 18 चेंडू 37 धावा. कंपल्सरी चेस हा पण आहे. 18 ने 42 बघा. 18 दूने 36. किती पार करायचं ते बघा. ते पार करायचं कोणला पाहिजे? दिनेशला आणि चिनूला. वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं पैसे कोण टाकायचंय? मला वाटतं संदेश टाकतो का मुन्ना टाकतो का? मात्र विकास हाय पाठीमाग. विकास दादा एकच वादा आमचा आणि विकास दादा माझ्या पाठीमागचं बघू नकोस. धन्यवाद. हा ठीक आहे चालतंय. महापुरुष लागून संघात उपस्थित झाले. धन्यवाद. वैयक्तिक पहिला संघाच्यातून पैसे टाक. मुन्ना तयार. दिनेश तयार. चिनू तयार. 18 चेंडू 42 धावा. संदेश काहीतरी कानून देत आहेत. विकास यांना सामना चालू होतोय. पहिला चेंडू टाकण्यात तयार तो संदेश सॉरी मुन्ना. पहिला चेंडू मुन्ना यांचा. दिनेश यांना. दिनेश तयार. पाहूया पहिला चेंडू सीमा पार करतो का मुन्ना यांना रोखतो का हे पाहायचंय. पहिला चेंडू आणि उजव्या एसटीच्या खूपच बार एकूण 2 धावा. स्पीड काय भरपूर बघा. मुन्ना आपण हे ड्रायव्हिंग नाही करताय बॉल टाकतोय बघा. 2 धावा न खाता कोलता 2 धावाले. तुम्ही बोनस पॉइंट देताय का या समोरच्या टीमला म्हणजे माझ्या टीमला? आणि पुन्हा येतात आणि किती धावा? 2 धावा. धाव संख्या होते 4. आला एक बोनस आला बघा. मुन्ना यांचा पुढील चेंडू दिनेश यांना. धाव संख्या 4. पुढील चेंडू मुन्ना यांचा दिनेश यांना आणि खणकरी चौकार. धाव संख्या होते 8. आता मात्र दिनो याला माहिती होतं मला या चौकार वसूल करायचा आहे. 42 धावांचा पाठला करायचा आहे. कसा करायचा आहे? आता करायचा ना कधी करायचा? आताच करायचा आहे. एकूण किती धावा? 3 धावा. धाव संख्या होते 11. मुन्ना आपण चांगली बॅटिंग केली होती. खरोखर चांगली बॅटिंग केली होती. त्याचा पुरेपूर घेतोय तेव्हा दिनेश घेतोय बघ. 2 चेंडू मध्ये आपण 11 धाव दिले. किती धावा? 2 धावा. धाव संख्या 13. षटकाचा मध्यंतर होतो. धाव संख्या झाले 13. चिनू वाट बघतोय मी कधी स्ट्राईकला येतोय मी कोणता समाचार घेतोय हे पाहायचंय. चिनू सीमा पार करतो का? आणि नो
चेंडू पंचांचा इशारा. तुम्ही अतिरिक्त धाव जास्त लिहा. धाव संख्या होते 14. षटकाचा मध्यंतर झालाय. धाव संख्या 14. 20 पण नेऊ ठेवता का आणि बसला काय नाही बसला बसला खणखणीत चौकार. धाव संख्या 18. अजून 2 चेंडू टाकणं महत्वाचं आहे. आपण पहिल्या षटकामध्ये 17 धावा वसूल केल्या. मुन्ना तू स्ट्राईकला होतास. 17 धावा वसूल केल्या होत्यास तू. पण आता धावा किती 18. अजून 2 चेंडू टाकणं तुला महत्वाचं आहे. पाहूया 2 चेंडू हा वसूल करतो का. चांगलं क्षेत्ररक्षण संदेश यांच्याकडनं. संदेश निष्पत्तीला माहिती होतं मी फिल्डिंग चेंज करतो. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. धाव संख्या 18 आणि किती धावा 2 धावा. धाव संख्या होते 20. 12 चेंडू 12 चेंडू 22 धावा. हॅलो 12 चेंडू 22 धावा. पहिल्या षटकामध्ये 20 धावा वसूल केलेत. त्यांच्या 17 होत्या. कंपल्सरी चेस आहे. आता विकास अंडर 19 मध्ये चिन्हांची निवड झाली आहे. धन्यवाद. विकास तयार आणि हा चांगला समाचार घेतलाय. खणखणीत चौकारी विकास. धाव संख्या होते 24. धाव संख्या 24. पुढील चेंडू पंच ऐकला संदेश. धाव संख्या 24. अजून 4 चेंडू चिन्ह बाकी चिन्मय यांच्याकडं. विकासांचा पुढील चेंडू म्हणजे तिसरा चेंडू. धाव संख्या 24 आणि बसला म्हणण्यापेक्षा बसलेलं पाहिजे होतं. षटकाचा मध्यंतर होतं. धाव संख्या 24. 2 मारतो 1 मारतो का स्ट्राईक येतो आणि मात्र 1 धाव. धाव संख्या होते 25. एकच 2 चेंडू बाकी. धाव संख्या 25. धाव संख्या 25. फुलटॉप चेंडू आणि मात्र हा चौकार. शेवटचा चेंडू बाकी. धाव संख्या होते 29. शेवटचा चेंडू चौकार बसतो का 90 टाकतो का. हा चौकार मारतो. पंचांचा इशारा आम्ही ऐकतो. पंच सांगतील आम्ही मान्य आहे. एकत्र धाव संख्या 30. 7 चेंडू 12 धावा. 7 चेंडू 12 धावा. विकास तयार आहे. मुन्ना तयार. पुढचा चेंडू नाही बसला आणि सांगायचं पंचांनी. 7 चेंडू 12 धावा. चौकार दिलाय सांगायचं कधी. 4 7 चेंडू 8 धावा. 7 चेंडू 8 धावा. साधं सोपं 42 धावांचा पाठलाग करताना हा जयपुरी संघ. दिनेश आपण पहिल्या षटकामध्ये 20 धावा उभारल्या होतात. 7 चेंडू 8 धावा. आता इच्छापूर्ती खान संघानं कोणी तर पाहायचंय. जे इथं संघ उपस्थित असतील ते नोंदणी करायचे. हॅलो चला काय झालंय. बदरचं नाव विकास स्वराज वलके संघ आपला निर्णय सांगायचा आहे. 7 चेंडू 8 धावा. कंपल्सरी चेस आहे दिनेश. पहिल्या षटकामध्ये अतिशय चांगला चेंडू होता. स्वराज हा 5वा चेंडू होतोय बुतला.
5 चेंडू 8 धावा. पांड्या पुढे ये म्हणतायत. आता कोण येतं पुढे पाहूया. दिनू पुढे येतो का स्वराज पुढे येतो हे पण पाहायचं आहे. दुसरा चेंडू 5 चेंडू 8 धावा कंपल्सरी चेस आहे आणि फुलटॉस चेंडू. आणि काय दादा मात्र केलं असे फुलटॉस चेंडू आपण चौकार गेला पाहिजे होता. आपण 5 चेंडू मध्ये 8 धावा 4 चेंडू 8 धावा आपण बोजा आपण उचलून घेतला बघा. आता तीन चेंडू 8 धावा सलग 3 चेंडू निर्धाव. स्वराज खरोखर चांगली गर्दी करतोस तू. आता नाचवायचं काम कोण करतो पाहायचं. स्वराज नाचवलं नाही स्वराजने चांगलंच नाचवलं नाही. 3 चेंडू 8 धावा कंपल्सरी चेस आहे. चिन्नू मारतो बघतो बघतोय तिकडे मी मारू का पण मला स्ट्राईक भेटते का. पण आता चौकार मारतो का हा 9 बॉल टाकतो का हा 5 बॉल टाकतो का आणि मात्र हा चौकार आणि मात्र 2 चेंडू 4 धावा. माझ्या काही नशिबात नव्हतं. मी म्हटलं होतं ते घडलंय. 2 चेंडू 4 धावा कंपल्सरी चेस आहे. कृपया लक्ष द्यावा. 2 चेंडू 4 धावा. स्वराज तयार. 2 चेंडू 4 धावा. नो टाकतो व्हाईट टाकतो हे पाहायचंय पण नाही आणि मात्र बसून 1 चेंडू राखून जिंकले श्री जयभरी तेरगड संघ. धन्यवाद दोन्ही संघांचं.